दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक व धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. मध्यरात्री जाग आलेल्या 7 वर्षांच्या चिमुकल्याला आई बिछाण्यावर दिसली नाही. निरागस मनाने त्याने घरात शोध घेतला, मात्र काही वेळातच घराबाहेरील बाथरूममध्ये आईचा थेट देह आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्षरा मोहिते या रविवारी 21 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपल्या होत्या. सोमवारी 22 डिसेंबर रोजी पहाटे 4:15च्या सुमारास त्यांचा 7 वर्षांचा मुलगा आलोकला जाग आली. आई बिछाण्यावर नसल्याचे लक्षात येताच तो घाबरला. त्याने तात्काळ घरातच राहणाऱ्या वडिलांच्या मावशी ताराबाई शिंदे यांना उठवले. संपूर्ण घरात शोध घेतला, मात्र अक्षरा कुठेच सापडल्या नाहीत. अखेर घराबाहेरील बाथरूममध्ये अक्षरा मोहिते या अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घोषित केले. माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही घटना अपघात आहे की आणखी काही हे स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. अक्षराच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विशेषतः आईला शोधणाऱ्या चिमुकल्याची अवस्था पाहून प्रत्येकाचे काळीज पिळवटून गेले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.